पशुप्राणी हे निसर्गातल्या अन्नसाखळीतला एक महत्त्वाचा घटक. त्यामुळे शाश्वत विकासासाठी त्यांची काळजी घेणं आणि संवर्धन करणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच त्यांची सुरक्षा हे आपलं दायित्व मानून यवतमाळ शहरातली ओलावा पशुप्रेमी संस्था कार्य करत आहे. या संस्थेच्या माध्यमातून जखमी पशुप्राण्यांवर उपचार केले जातात. जाणून घेऊयात या संस्थेविषयी. गावात वा शहरात कुत्रा, मांजर, गाढव, घोडा असे प्राणी रस्ता ओलांडताना अथवा कुठेतरी बसले असताना एखाद्या वाहनाची धडक बसून जखमी होतात. अशावेळी त्यांच्यावर वेळीच उपचार झाले नाहीत तर त्यांचा मृत्यू सुद्धा ओढवतो. मात्र यवतमाळ येथील ओलावा पशुप्रेमी ही संस्था अशा जखमी प्राण्यांसाठी पुढे सरसावली आहे. कुठेही कोणताही प्राणी जखमी असल्याचं कळताच ओलावाचे कार्यकर्ते तिथे पोहोचतात आणि त्या जखमी प्राण्यांवर प्राथमिक उपचार करतात. लागलीच त्या प्राण्याला शासकीय पशुवैद्यकीय उपचार केंद्रामध्ये नेतात. तिथे पशुवैद्यक त्यांच्यावर रीतसर उपचार करतात. त्यामुळे जखमी प्राण्याचा जीव वाचतो. गेल्या 5 वर्षात ओलावाच्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत 1,500पेक्षा जास्त प्राण्यांना अशा संकटातून बाहेर काढला आहे. भटक्या कुत्र्यांना होणारा खरूज हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे त्याचा फैलाव होऊ नये यासाठी सुद्धा ओलावाचे कार्यकर्ते संबंधित कुत्र्यांवर वेळीच उपचार करतात. शहरातल्या भटक्या कुत्र्यांनी कोणालाही चावा घेतला तर त्याचा संबंधित व्यक्तीवर कोणताही दुष्परिणाम होऊ नये यासाठी पूर्व खबरदारी म्हणून भटक्या कुत्र्यांवर रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण सुद्धा हे कार्यकर्ते करतात. आतापर्यंत लसीकरण केलेल्या कुत्र्यांची संख्या 2,000वर झाली असल्याचं संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर आलोक गुप्ता यांनी सांगितलं आहे. या संस्थेअंतर्गत जी कार्यरत मुलं आहेत ती यवतमाळ येथील जखमी जनावरांना दवाखान्यात घेऊन येतात. तसेच यवतमाळ येथील मोकाट कुत्र्यांना सुद्धा ते उपचाराकरता दवाखान्यात घेऊन येतात आणि त्या कुत्र्यांवर उपचार केले जातात आणि त्यांचे प्राण वाचवण्यात ते मदत करतात. तसेच यावर्षी मोकाट कुत्र्यांना या संस्थेमार्फत रॅबीज प्रतिबंधक लसीकरण सुद्धा यांनी करून घेतले आहे आणि त्याची लस त्यांनी स्वतःच विकत आणलेली आहे आणि फक्त त्यांनी दवाखान्याच्या कर्मचाऱ्यांकडून किंवा आमच्या डॉक्टर्सकडून पूर्ण शहरामध्ये लसीकरण करून घेतले आहे. एखादी मांजर अथवा कुत्रा विहिरीत किंवा खड्ड्यात पडतात तेव्हा सुद्धा ओलावाचे कार्यकर्ते तिथे धावून जातात आणि त्यांना बाहेर काढतात. कोणत्याही प्राण्याला रात्री अपघात होऊ नये, अंधारामध्ये ते दृष्टीस पडावेत म्हणून त्यांच्या गळ्यामध्ये रेडियमचा पट्टा बांधतात. त्यामुळे समोरचा प्राणी अंधारातही वाहन चालकाला दिसून येतो आणि चालकाला खबरदारी घेता येते. निव्वळ मानवता म्हणून आम्ही हे कार्य करत असून या कार्याला शासनाचं कोणतंही अनुदान नाही. हे काम लोकवर्गणीवरच चालत असल्याचं संस्थेचे सचिव सुमेध कापसे यांनी सांगितलं. ओलावा पशुप्रेमी संस्था जे हे जीवदयाचे कार्य करत आहे हे याला कोणतेही सरकारी अनुदान नसून हे सर्व कार्य लोकांच्या वर्गणीतून आणि आमच्या स्वयंसेवानी चालते. त्यानंतर याला कोणतेही अनुदान नसल्यामुळे यवतमाळ शहरातील लोक याला भरभरून प्रतिसाद देत आहेत आणि ओलावा पशुप्रेमी संस्थेच्या सर्व दात्यांचे आभार. त्यांच्यामुळे ही संस्था आणि यवतमाळ शहरातील मोकाट जीव वाचत आहेत. अशा प्रकारे आमचे जे स्वयंसेवी आहे मुक्या जनावरांना ट्रीटमेंट देतात. मला सांगायला आनंद होते की गेल्या 5 वर्षापासून आमची संस्था काम करत आहे व गेल्या 5 वर्षात अशा प्रकारचे रेस्क्यू 1,500 जनावरांना आम्ही रेस्क्यू केलेलं आहे, त्यांना वाचवलेलं आहे. तसेच अँटी रॅबीज व्हॅक्सिनेशन केलेलं आहे. एकूणच ओलावा ही पशुप्रेमी संस्था संकटात सापडलेल्या मुक्या जीवांना नवं जीवन देत असून हा मायेचा ओलावा निश्चितच समाजासमोर एक आदर्श ठेवणारा आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे, यवतमाळ.